काय होतं की लोक काय करतात की बाबा मी 400 अंड्यांची मशीन घेतले, नाही आपल्याकडे 400 अंडे निघाली, 100च निघाली, 200च निघाली, मग बाकीची अंडी इकडून तिकडून जमा करतात. त्याच्यातही अडचण नाही आहे, पण ती जर ताजी नाही मिळाली तुम्हाला किंवा नर मादाला क्रॉस नसलेली मिळाली तर तुमचा तो रिझल्ट येणार नाही आहे मनासारखा, तिथेच तुम्हाला नुकसान होणार आहे. मग याच्यात काय फायदा आहे की तुम्ही पाठीपुढे अंडी लावू शकता, जशी जशी अवेलेबल होतील तशी तशी लावू शकता, आणि याच्यातच तुमचं सेटर होतं, याच्यातच तुमचं हॅचर होतं आहे. म्हणजे टर्निंग बंद करायची, जेव्हा 18 दिवस कंप्लीट झाल्यानंतर टर्निंग बंद करायचे, त्यावेळेस फक्त आपण काय करतो, एक कनेक्शन काढून टाकतो, तिथून तुमचा हॅचर ट्रे झाला. ओके, म्हणजे दोन्ही याच्यातच काम होणार आहे तुमचं. आणि त्यामुळे आम्हाला या मॉडेलचं सेलिंग जास्त आहे. बजेट, क्वालिटी सगळ्याच गोष्टीत बेस्ट होऊन जातं. ठीक आहे, अजून काय असेल तुमचं तर विचारा. नाही मग आता ह्याच्या ॲल्युमिनियम ट्रे आणि फायबर ट्रेमध्ये काय म्हणजे फरक काय नाही, फक्त बजेटचा फरक आहे. म्हणजे ॲल्युमिनियम असल्यामुळे कॉस्टिंग वाढते, फायबर असल्यामुळे कॉस्टिंग कमी होते. म्हणजे रिझल्टमध्ये काही काही फरक नाही, काही संबंध नाही. तुम्ही ॲल्युमिनियम ट्रे घ्या, फायबर ट्रे घ्या किंवा 90 डिग्री रोटेशन घ्या, त्याच्याशी काहीही फरक पडत नाही. म्हणजे बऱ्याच वेळा लोक याला चांगलं आणि याला वाईट म्हणतात, ॲक्च्युली काही संबंध नाही. पण 90 डिग्री घेतल्यानंतर पुन्हा हॅचर आणि सेटर वेगळं करावं लागतं ना फक्त आपल्याला. म्हणजे हे जे आत्ता मी तुम्हाला दाखवलं की तुम्हाला रोटेशन बंद करायचं आहे, मग त्याच्यातही आपण रोटेशन बंद करून ते खालच्या सेटला घेत असतो, बाकी काही वेगळं करत नाही आहे. तुम्ही 90 डिग्री रोटेशन करा किंवा 360 करा, पण याच्यामध्ये तुम्हाला हे ट्रे ॲज इट इज ठेवायचे, इथंच हॅचिंग इथेच होणार आहे, सगळे एका ठिकाणी होणार आहे. म्हणजे कम्फर्टेबल काय असतं, नवीन माणसाला सुद्धा कम्फर्टेबल राहतं आणि सोपं पडतं असं आहे. आणि इन फ्युचर आता लेट्स की मी 400 अंड्याची मशीन घेतली, माझं वाढलं, मला मोठी मशीन लागेल, तर ह्यालाच मी फक्त हॅचिंग मशीन म्हणून वापरू शकतो? आरामात वापरू शकतो, कारण ह्याची क्लिप लावायची आणि दुसरीकडे फक्त इन्क्युबेशनला करू शकता, तसं आरामात करू शकता. आणि मिक्स पण अंडी ठेवता येतात. आता बऱ्याच वेळा काय होतं, तुम्ही सगळे एकसारखे, आता 90 डिग्री रोटेशनला चॉईस करतो आम्ही, बाबा कशासाठी हवेत, बाबा तुम्हाला कोंबडीसाठी घ्यायचे आहेत, बदकासाठी घ्यायचे आहेत की बटेरसाठी घ्यायचे, त्यानुसार सेपरेट ट्रे घ्यावे लागतात. हे फ्री साईज ट्रे आहेत ना, याच्यात तुम्हाला याच्यातच कोंबडीचे पण बसणार आहे, याच्यातच बदकाचे पण बसणार आहेत, टर्कीचे पण बसणार आहेत, तर हे फ्री साईज झालं तुमचं.